फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांसोबत नीलम गोऱ्हे यांनी फोनवरून संवाद साधलाय। नीलम गोऱ्हेंकडून कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे। खटला बीड कोर्टात चालवण्याबाबत सुद्धा विचार करू असं यावेळेला विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आश्वासित करत म्हटलंय। मी असं केले आता की आताच मी निर्देश दिलेले आहेत आमच्या कार्यालयाला की आरोग्य विभागाचे जे आहेत, मी आंबेडकरांशी तर ऑलरेडी बोलले होते, पण आरोग्य संचालक आणखीन फलटणचे आणि साताऱ्याचे मेडिकलचे जे आहेत आरोग्यविषयक अधिकारी त्यांना बोलवून मी बैठक घेते आहे, विचारणा करते आहे की तिने दिलेल्या पत्रांवरती पुढे काय कारवाई केलेली आहे। की मला तसं पत्र द्या, एखादा संगीता वकीलच आहे संगीता चव्हाण आपल्या त्या LLM आहेत, तर साधं एक पत्र निवेदन द्या ह्या मागण्यांचं नावाने, म्हणजे मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांच्याकडे ते मी पत्र देते, विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांनाही बोलते, म्हणजे उच्च न्यायालयाकडे ते मागणीच्या संदर्भात विचार होऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।